छत्रीला माईक बनवून ज्योत्स्नाचं खड्ड्यांवर फील्ड रिपोर्टिंग. शाळकरी मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल. सरकारला आता तरी जाग येणार आहे का? महाराष्ट्रात सध्या अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळतच नाही. फक्त वाहन चालकांनाच नाही तर सर्वसामान्यांना सुद्धा याचा त्रास होतोय. अगदी शाळकरी मुलंसुद्धा याला अपवाद नाही आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलींनी एक गमतीशीर व्हिडिओ बनवून या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंदिवडे येथील विद्यार्थिनींनी बनवलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या शाळकरी मुली हातातल्या छत्रीला माईक बनवून रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलल्या आहेत. हा रस्ता द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत की गाड्या जाताना पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही. तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा. रिपोर्टर नेहा घारेसह कॅमेरामॅन मानसी पवार असं या मुली व्हिडिओमध्ये बोलल्या आहेत. हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला गमतीशीर वाटेल. तुम्ही खळखळून हसाल. पण या शाळकरी मुलीने उपरोधिकपणे राज्यातील या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे. महाराष्ट्रात सध्या रस्त्यांचा प्रश्न हा गंभीर बनतो आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडला पाहिजे अशी परिस्थिती आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. नाशिकमध्ये तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न खूपच गंभीर बनलेला आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुढील 8 दिवसात नाशिकमध्ये महापालिकेवर मोर्चा काढण्याची तयारी आहे. आणि 2 दिवसांपूर्वीच महापालिकेत खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा वादळी ठरली होती. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथं संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामॅन मानसी पवार. धन्यवाद. मी रस्त्याबद्दल व्हिडिओ तयार केली होती कारण इथले रस्ते तुम्ही बघू शकतात किती खड्डे वगैरे आहेत. गाड्यांना त्रास होतो. गाड्या कधी कधी खराबही होतात. ह्या खड्ड्यांमध्ये अडकून सारखे गचके वगैरे मिळतात. वृद्ध माणसांना दवाखान्यात वगैरे न्यायला लागतं. इथनं रस्त्याने या खड्ड्यांमुळे शाळेत जायला परत कुठे बाहेर जायचं असेल तर टाईम वगैरे लागतो जास्त. हा खानपेठ टू कोंदिवडे रोड आहे. मी म्हणजे रस्त्याचा उल्लेख केला होता द्रुतगती महामार्ग. आणि ज्या गाड्या जात होत्या त्यांच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही असेही मी बोलले होते. पण ते असे प्लेन रस्ते तरी पाहिजेत. आम्हाला साधे रस्ते पाहिजेत अशीच आमची अपेक्षा आहे. तर आम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की आम्हाला जो काय त्रास होतो तो सगळ्यांनी बघावा. किती खड्डे आहेत. आणि मी म्हटली होती की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता. ते बघूच शकता तुम्ही कारण की ते रस्त्यापेक्षा जास्त तर खड्डेच आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी रायगड.